दुपारच्या बातम्यांमध्ये स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। ब्रेकिंग न्यूज नाशिक मधून समोर येते। तर नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये आता नवा ट्विस्ट आल्याची माहिती आहे। भाजपकडून माजी नगरसेवक आणि गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीय गणेश गीतेंनी यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती कळते। कारण त्यांनी फॉर्म भरलाय। गणेश गीते हे गिरीश महाजनांचे निकटवर्ती आहेत। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गणेश गीते यांनी आपण भाजपकडून उमेदवारी अर्ज भरत असल्याचा दावा केलाय। गणेश गीते यांनी भाजपकडून उमेदवारी करत असल्याचा दावा केल्यामुळे नाशिकच्या जागेबाबत संभ्रम आणखी वाढलाय। मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय अशी गणेश गीते यांची ओळख आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, नाशिक विधान परिषदेसंदर्भात तिढा कायम आहे, पण अशामध्येच गणेश गीतेंनी फॉर्म भरलाय। ते सांगतायत की मी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरतोय, त्यामुळे आणखी संभ्रम निर्माण होतोय। तर बातमी नाशिक मधून समोर आलेली आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकी संदर्भामध्ये आता नवा ट्विस्ट समोर आलाय। एकीकडे नाशिकची जागा कुणाला मिळणार या संदर्भामध्ये चर्चा सुरू झालेल्या आहेत। नाशिकसाठी मागणी ही भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांकडून करण्यात येते आहे। पण या सगळ्यांच्या मध्ये, या सगळ्या घडामोडींच्या मध्ये गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीय गणेश गीते यांनी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे। आणि उमेदवारीचा अर्ज भरण्यापूर्वी गणेश गीते यांनी आपण भाजपकडून उमेदवारी अर्ज भरत असल्याचा दावाही केलाय। त्यामुळे नाशिकच्या जागेबाबत संभ्रम आणखी वाढलेला आहे। गणेश गीते यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरत आहोत असा दावा केला, त्यामुळे नाशिकच्या जागेबाबत आणखी संभ्रम वाढलाय। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, नाशिकची जागा कुणाला मिळणार या संदर्भात आपण बघतोय की बऱ्याच घडामोडी सुरू आहेत, बऱ्याच चर्चा सुरू आहेत। यामध्ये ही नवीन मोठी बातमी समोर येते, काय अधिकचे तपशील? प्रियंका, आपण बघतोय की विधान परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि त्याची जोरदार तयारी जी आहे ती सगळ्या पक्षाकडून केली जाते। नाशिकच्या जागेबाबतचा जर विचार केला तर नाशिकची जागेवरती विद्यमान आमदार जे आहे ते शिंदेंच्या शिवसेनेचे आहे। मात्र सध्याची पक्षीय ताकद जर बघितली तर भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक मतदार आहे। अर्थात जी 600 मतदान आहे त्या 600 पैकी जवळपास 190 ते 200 मतं ही एकट्या भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि शिंदेंच्या शिवसेनेकडे 170 ते 180 मतदान आहे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 100 ते 107 मतदान आहे। अशामध्ये भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा या निवडणुकीवर अधिक आहे, कारण त्यांच्याकडे सर्वाधिक मताधिक्य आहे। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शिंदेंची शिवसेना की भाजप कोण उमेदवार असणार याबाबतची जी चर्चा एकीकडे सुरू असताना, वरती जागा वाटपाचा निर्णय झालेला नसताना आता मात्र नाशिकमधून भारतीय जनता पक्षाकडून आपण उमेदवारी अर्ज भरतोय अशा प्रकारचा दावा गणेश गीते यांनी केलेला आहे। गणेश गीते हे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहे, माजी नगरसेवक आहे, स्थायी समितीचे ते सभापती राहिले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहे आणि त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आणि हा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गणेश गीते यांनी असा दावा केलेला आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याला शब्द दिलेला होता या निवडणुकीच्या उमेदवारीचा आणि त्यामुळे आपण फॉर्म भरलाय। त्यांना हे देखील विचारण्यात आलेले की जागा वाटपाचा निर्णय झालेला नाहीये, आपण फॉर्म नेमका कसा भरतायत? ते सांगतायत की माझी उमेदवारी ही भाजपची उमेदवारी आहे असा दावा त्यांनी केल्यामुळे आता या निवडणुकीमध्ये नवीन रंगत निर्माण झाली आहे। नाशिकची जागा आता मैत्रीपूर्ण लढत होणार का असा प्रश्न निर्माण केला जातो। बरोबर आहे लक्ष्मण, जागे संदर्भात संभ्रम कायम असताना भाजपकडून उमेदवारीचा फॉर्म भरण्याचा दावा करण्यात येतोय, त्यामुळे आता नाशिकच्या या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय। लक्ष्मण, धन्यवाद माहितीसाठी।